सजयति सिन्धुरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसा रासन्नासति विघ्नानां या कुन्देन्दुतुषारहार धवला देवै सदा वन्दिता निःशेषदाढ्यापहा पङ्गुं लङ्घयते गिरिं परमानन्दमाधवम् नरं चैव नरोत्तमं ततो जयमुदीरये कंसचाणूरमर्दनम् गुरुर्ब्रह्मा गुरुर्देवो गुरुः साक्षात् परब्रह्म श्रोता वक्ता श्रीराम जय जय। आपण श्री समर्थ रामदास स्वामी कृत मनाचे श्लोक या विषयावरती यथाशक्ती चिंतन करतो। काल आपला 100 श्लोक पुरे झाले, आता 151व्याला सुरुवात होणार। शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदास। जय जय रघुवीर। 100 श्लोक पूर्ण झाले आणि समर्थ काय म्हणतात, मनाची शते ऐकता दोष झाले। आता शते म्हणजे सुद्धा 100च, पण ती मनाची शते नाहीत, मनाची क्षते, त्याच्यात असणारे दोष। मनाची शते जरी असलं त्याचा अर्थ काय आहे, मनातले दोष नाहीसे होतात। मनाची शते ऐकता दोष जाती, मती मंदते साधना योग्य होती, चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी, म्हणे दास विश्वासिता मुक्ती। कालचा श्लोक होता, यथा सांगरे म्हटलंय, पण ते यथा सांगते कर्म काही घडे ना, इतर हे शब्द आहे, पण काय, यथा सांगते कर्म काही घडे ना, घडे कर्म ते पुण्य गाठी पडे ना, दया पाहता सर्वभूती असे ना, हुकाचे मुनी नामती ही वसे। जे कर्म तुम्ही करायला घ्याल ते यथासांग होणं कठीण आहे। देश आहे, काल आहे, परिस्थिती आहे, ऋतुमानाचं तुम्हाला सहकार्य पाहिजे, जागेची शुद्धी, धनाची शुद्धी, मंत्राची शुद्धी, असं सगळं आहे। तेव्हा यथासांग कर्म काही घडत नाही, त्यामुळे जे मिळायचं ते मिळत नाही। बरं म्हणले, आता काल तर तुम्ही सांगितले यथासांग कर्म घडत नाही, तर देवाचं नाव घ्या म्हणजे कर्म पुरं होतं, सांगितलं। विष्णू स्मरणात सर्व कर्म परिपूर्णता। म्हणजे तुम्ही तर म्हणता की ते विष्णूचं नाव घेतलं तर
कर्माची सांगता होते, पूर्ण होते. म्हणूनच ते सांगतात फुकाचे म्हणे नामतेही वसेना. अरे केवळ ज्याच्या नामाने यथासांग पूर्ण पार पडणार न पार पडणार कर्मसुद्धा केवळ त्याच्या नामस्मरणाने पार पडतं. असं फुकटचं नाव सुद्धा तुझ्या तोंडात येत नाही. बरं समजा पुण्य गाठी पडलं तर सारासार विचार नसला तर काय होईल? पुण्याच्या योगाने स्वर्गाला जावं लागेल, पापाच्या योगाने नरक भोगावं लागेल. म्हणजे म्हणा नुसतं त्या कर्माच्या फळाच्या मागे लागशील, फळ मिळेल. पुण्याचं कर्माचं फळ स्वर्ग, पापाचं फळ नरक ते भेटेल. पण त्याच्यासाठी पुनरुपी जननम पुनरुपी मरणम आलं की नाही? मग तुला हे पुनरुपी जननम पुनरुपी मरणम नको असेल तर फुकाचे मुखी नामतेही वसेना. अरे सहजगत्या देवाचं नाव घेतलंस तर तुझं कल्याण होईल. जय जय रघुवीर समर्थ. जया नावडे नाम, ज्याला नाव आवडत नाही कुणाचं देवाचं, बाकी सगळ्यांची नाव आवडतात बरं का. बायकोचं नाव तर उखाणा घेऊन घेतो. हां, म्हणजे बाकी सगळ्यांची नावं त्याला येतात. मित्राचं नाव विचारलं तर सांगता येईल, सगळ्यांची नावं सांगता येईल. आपल्या गल्लीचं नाव सांगता येईल, आपल्या राज्याचं नाव सांगता येईल, देशाचं नाव सांगता येईल. पण याचं एवढं घेत नाही. अरे ज्याला त्या भगवंताचं नाम आवडत नाही, हे म्हणा ज्या माणसाला भगवंताचं नाम आवडत नाही, म्हणजे ज्याला नाव आवडत नाही त्याचं काय होईल? त्या यमजाची त्याला यमत्रास देईल, नरकामध्ये घालेल. जया नामडे नावडे नाम त्या यमजाची, विकल्पे उठे तर्क त्या नरकचीची. विकल्पे उठे म्हणजे मनामध्ये जर विकल्प निर्माण झाला की देवाचं नाव घेऊन काय होतंय, त्यामुळे काय होईल? आम्ही देव मानत ना, जा काय करतो तुमचा देव बघू, असंच येणार का नाही तोंडात? मग असं आलं तर नरकालाच जावं लागणार आहे, त्या देवाला नावं ठेवली म्हणून. विकल्पे उठे तर्क त्या नरकचीची, त्याला नरकच प्राप्त होईल का नाही? म्हणून मग असं जर तुझ्या बाबतीत न घडावं असं तुला वाटत असेल की देवाच्या विषयी मनामध्ये विकल्प नको. अरे ज्याने कोट्यावधी जीवाचं कल्याण केलंय तो तुझं कल्याण करेल, यात विकल्प मनात आणायचं काय काम आहे? विकल्प आला की नाना प्रकारचे तर्क आपण करायला लागतो. मग ह्या विकल्पामुळे नाना प्रकारचे तर्क मनामध्ये येणार. देव नाहीच या भूमिकेपर्यंत तुम्ही जाणार, त्यामुळे तुम्हाला ते नरकाची गती प्राप्त होणार. हे व्हावं ना, हे होऊ नये असं जर मनात तुला वाटत असेल तर, म्हणून अति आदरे नाम घ्यावे. तुला जर असं वाटत असेल की आपल्याला मनामध्ये विकल्प येऊ नये, नाना प्रकारचे कुतर्क येऊ नये असं वाटत असेल तर भगवंताचं नाम आदरपूर्वक घे. म्हणजे हे भगवंताचं नाम मी आदरपूर्वक घेतलं. मन विचारतंय समर्थाना, समजा तुम्ही सांगता तसं मी भगवंताचं नाव आदरपूर्वक घेतलं, त्याचं फळ काय? मनुष्य लगेच म्हणतो मी हे केलं मला काय मिळेल? मग याचं फळ काय? मुखे बोलता दोष जाती स्वभावे. हे म्हणा भगवंताचं नाव आदरपूर्वक तू घेशील तर सगळे दोष मनातले, कर्मातले, विकर्मातले सगळे दोष नाहीसे होतील. जाती स्वभावे सहजगत्या जातात. म्हणजे देवाचं नाव घेतल्यावर हे सगळे दोष निघून जातील.
म्हणजे जातील. म्हणजे कसे जातील? अरे सूर्य आल्यानंतर म्हणजे सूर्याचा उदय झाल्यानंतर अंधार जसा सहजगत्या निघून जातो तसं भगवंताचं नाम घेतलं तर ते दोष निघून जातील. जसा घरजणी जागा झालेला पाहिला चोर पळून जातात. जया नावळे नाम त्या ये मजाची विकल्पे उठे तर्क त्या नरकचीची म्हणून अति आदरे नाम घ्यावे मुखे बोलता दोष जाती स्वभावे. जय जय रघुवीर. मग स्वभावामध्ये असलेले नाना प्रकारचे दोष निघून जातील आणि स्वभावे म्हणजे सहजगत्या निघून जातील. दोन्ही अर्थ. स्वभावे, स्व म्हणजे मनपूर्वक देवाचं नाव घेणं स्वभावे, आणि स्वभावे म्हणजे तुझ्या स्वभावामध्ये असलेले दोष सुद्धा निघून जातील. मग म्हणाले माझा स्वभाव कसा झाला पाहिजे. म्हणजे आपण म्हणतो ना एखाद्याचा स्वभाव उद्धट आहे, एखादा मनुष्य रागीट आहे, एखादा मनुष्य लोभी आहे. मग त्याच्यासाठी मी काय करावं म्हणाले. अतिलीनता सर्वभावे स्वभावे जना सज्जना लागी संतोष व्हावे. देहे कारणे सर्व लावीत जावे सगुणी अति आदरेसी भजावे. स्वभावातले दोष निघून गेल्यानंतर मग स्वभाव कसा बनतो माणसाचा. अतिलीनता सर्व भावे स्वभावे. त्याचा स्वभाव म्हणजे सहजगत्या लीनता येते त्याला. मना नम्रता पाहिजे. तुझ्याकडे लीनता असेल बघ. झाडाला फळं आली की झाड खाली वागतं का नाही. ज्ञानी माणसाची काय खूण आहे. ज्ञानी मनुष्य नेहमी नम्र असतो. जो म्हणतो मला सगळं काही कळतंय त्याला काहीच कळत नसतं, आणि ज्याला सगळं कळून म्हणतो मला काही कळत नाही त्याला सगळं कळतं. तो वेडी वे माझी जडे महिमे भेणे. आपला महिमा वाढू नये म्हणून तो वेडेपणाचं सोंग घेतो. अरे नम्रता पाहिजे, आणि ती नम्रता आपल्या स्वभावामध्ये पाहिजे. आपल्या बोलण्यामध्ये, वागण्यामध्ये, चालण्यामध्ये नम्रता पाहिजे. अतिलीनता सर्व भावे स्वभावे. अशा ह्या तुझ्या नम्र स्वभावाने जना सज्जना लागिरे संतोष व्हावे. तुझ्या अशा अत्यंत लीन वृत्तीमुळे, नम्र वृत्तीमुळे सज्जनांची मन संतुष्ट होतात. अरे बघा, या माणसाला काय अहंकार नाही. हा किती नम्रपणे बोलतो, सगळ्यांचा आदर सत्कार करतो, बोलण्यामध्ये नम्रता आहे, दिलीनता आहे. हे कोण पाहतो. मांजर जरी डोळे मिटून दूध पित असलं तर सगळ्यांची डोळे उघडे असतात ना. पिणाऱ्याचं डोळं बंद आहे पण बाकीच्यांचे डोळे उघडे आहेत. तसं समाज आपल्याकडे पाहत असतो. आपल्या बोलण्यामध्ये नम्रता आहे, आपल्या वागण्यामध्ये नम्रता आहे, आपल्या क्रियेमध्ये नम्रता आहे. हे सज्जन पाहत असतात, ज्ञानी माणसं पाहत असतात. आणि ज्ञानी माणसं आपल्याला पाहिल्यानंतर त्यांचं मन संतुष्ट होतं. खरा मनुष्य असावा तर असा असावा, त्यांचं मन संतुष्ट होतं. अतिलीनता सर्व भावे स्वभावे जना सज्जना लागी संतोष व्हावे. म्हणजे सज्जनांना संतोष वाटेल याच्यासाठी माझं वागणं चांगलं असावं, नम्र असावं हे खरं आहे. पण चांगलं असावं म्हणजे कसं असावं. देहे कारणी सर्व लावीत जावे.
आपला देह कारणी लागला पाहिजे. कारणी लागला म्हणजे कसल्या कारणी लागला पाहिजे? वाईट एक कर्म करतं त्याला कारणी लागला म्हणतात, आणि चांगली कर्म केली तर त्याला कारणी लागलं म्हणतात. मग कारणी लागलं म्हणजे जीवाचं सार्थक केलं. म्हणजे काय? जो मनुष्य सत्कर्म करतो त्याचं कर्म कारणी लागतं, म्हणजे त्याला परमात्मा भेटतो, सज्जनांचा आशीर्वाद भेटतो. मग असा तरुण मुलगा होता, अत्यंत नम्र, सगळ्यांना असा हवासा वाटणारा. तो एका म्हाताऱ्या आजीच्या पाया पडायला गेला. आजीने त्याला आशीर्वाद दिला, म्हातारा हो. लाव, मला म्हातारा हो म्हणून का आशीर्वाद देता? अरे म्हातारा व्हायचा अर्थ तुला उदंड आयुष्य लागत. अशा माणसाची समाजाला आवश्यकता रे बाळा. जगामध्ये उद्धट माणसं अनेक आहेत, पण तुझ्यासारखा नम्र स्वभावाचा मनुष्य पाहिजे, म्हणून तुला दीर्घायुष्य प्राप्त हो. म्हणून मी म्हणते म्हातारा हो. म्हातारा हो याचा अर्थ काय? तुला उदंड आयुष्य लागो. जना सज्जना लागी संतोष व्हावे, देहे कारणी सर्व लावीत जावे. आपला देह कारणी लागला पाहिजे, म्हणजे सार्थकी लागला पाहिजे. सगुणी अति आदरेसे मजावे. म्हणाले हा देह कारणी लागण्यासाठी काय करू? सगुणी अति आदरेसे मजावे. सगुणी म्हणजे या परमात्म्याची तू सेवा कर, म्हणजे देह कारणी लागेल. आपला देह आपल्या प्रपंचाच्या कारणीच लागलाय की हो. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रपंचाचीच कामं चालली आहेत. म्हणले तुमचा देह कुठं लागलाय? आमचा देह कारणी लागलाय प्रपंचाच्या. म्हणले तुझा देह परमार्थाच्या कारणी लागू दे, सत्कारणी लागला पाहिजे. इथं आपण इथं कारणी लागत नाही हो. इथं काय होतं माहिती का? आयुष्य ओघळून मी रिक्त असत आहे. हातात शेवटी काहीच राहत नाही. आयुष्य ओघळून मी रिक्त हस्त आहे. पण इकडे कारणी लागलं तर आपल्या सहित आपल्या मुलाबाळांचं कल्याण होऊन जातं. आपलं तर होतच. घरामध्ये जी व्यक्ती भगवंताची उपासना करत असते ना, तिच्या उपासनेने अख्ख्या कुटुंबाचं कल्याण होतं. घरात एकच व्यक्ती समजा तुमची, कोणी कुठल्या एखाद्या घरात एकच व्यक्ती देवाचं नाव घेते, बाकीचे काही नाही, असला नसतात, त्याला काय त्याच्या देव आहे का नाही याच्यात काही फरक पडले. एकच स्त्री असो का पुरुष असो, कोणतरी एकच देवाची उपासना करतो. पण त्या एकट्या माणसाच्या पुण्याईमुळे सगळं कुटुंबाचं कल्याण होऊन जातं. त्यांना कळत नाही आपलं कल्याण कोणामुळे होतं म्हणून. त्या एक व्यक्ती ती काही सडा टाकत असेल, रांगोळी टाकत असेल, तुळशीची पूजा करत असेल, देवाची पूजा करत असेल, काय जप करत असेल, स्तोत्र वाचत असेल, काय तिला जमेल तशी देवाची सेवा उपासना. पण तिच्या हातून जे काही पुण्यकर्म घडतं ना, ते पुण्यकर्म सगळ्या कुटुंबाचं कल्याण करत असतं. याची जाणीव कुटुंबाला असो नसो, तिला काही फरक पडत नाही. त्यांनी माझी जाणीव ठेवावी म्हणून. ती म्हणते मी करते कोणासाठी? या मुलाबाळाच्या कल्याणासाठी तर करते ना. देहे कारणे सर्व लावीत जावे, सगुणी अति आदरेसी भजावे. ही सगुण भक्ती आहे. गोकुळाष्टमी आहे, रामनवमी आहे, तुकाराम बीज आहे, ज्ञानेश्वर माऊलीचा सोहळा आहे, गुरुपुष्यामृत आहे, आपलं ऋषीपंचमी आहे, महाराजांचा प्रगट दिन आहे. हे सगुण भक्ती आहे परमेश्वराची. या भगवंताच्या सगुण भक्तीमध्ये आपण आपला देह कारणी लावतो. आता ही जी आपण जेवायला बसतो किंवा ही माणसं नंतर तुम्ही घरी जाताना प्रसाद वाटता, या प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी कष्ट त्यांचे कारणी लागलेत का नाही? कागद कापून ठेवायचे, ते काही फळं असतील तर कापायचे, द्यायचे, सतरंज्या टाकायच्या आहेत, खुर्च्या टाकायच्या आहेत, खुर्च्या उचलायच्या आहेत, भाजी चिरायची आहे, निवडायची आहे, तांदूळ निवडायचे, अमुक एक कामं. या भगवंताच्या सगुण भक्तीमध्ये आपण आपला काहीतरी हातभार लागावा. निदान उठल्यानंतर आता कसं इकडे बघताना इकडे खुर्च्या ठेवता की नाही, तिकडे
उठल्यानंतर उचलतील नाही तर ठेवतील, आपल्याला काय करायचं. त्यांना थोडी मदत करावी उचलता येताना, का कसं ठेवू सांगा. म्हणजे सहजगत्या आहे, पण ते सहजगत्या कारणी लागतो देह, आपल्या लक्षात येत नाही. आपला देह कारण तुम्ही आता राम उपासनेला येतात, तुमचा देह कारणी लागतो. गुरुवारची उपासना आहे म्हणा, राम उपासना आहे म्हणा, सकाळचं पादुका पूजन आहे म्हणा, संध्याकाळची सायमारती म्हणा, रात्रीचं हरिपाठ आहे म्हणा. देहे कारणी लाव, या भगवंताच्या सेवेमध्ये आपला देह कारणी लागतो. त्यामुळे ह्या नरदेहाचं सार्थक होतं. अतिलीनता सर्वभावे स्वभावे, जना सज्जना लागी संतोष व्हावे. देहे कारणे सर्व लावीत जावे, सगुणी अति आदरेसे भरावे. देहे कारणी सर्व लावीत जावे. आता सर्व लावीत जावे याचा अर्थ काय आहे? लावालावी करत जावे असं आहे का? देहे कारणी सर्व लावीत जावे याचा अर्थ देवाची सेवा करताना काम चुकारपणा करू नको, अंग काढून घेऊ नको, सहजगत्या करणं. प्रपंचाची कामं करताना करतो का नाही आपण? अगदी संडास धुण्यापासून, बाथरूम धुण्यापासून, भांडी धुण्यापासून, कपडे धुण्यापासून, वाळत टाकण्यापासून प्रपंचाची सगळी कामं करतो. मग प्रपंचाची कामं करताना आपल्याला काही लाज वाटत नाही, म्हणजे आपल्याला वाटतं ठीक आहे मी माझ्या प्रपंचासाठी करतो, त्याच्यात कमीपणा वाटत नाही. मग जसा आपल्या घरची सेवा आपण करताना आपल्या मनामध्ये विकल्प येत नाही, किंबहुना आपण आवडीने करतो, तशी भगवंताची सेवा करताना सुद्धा आवडीने केली पाहिजे. म्हणजे आवडीने केल्यावर काय होईल? आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासे सर्व आहे. आवडीने भावे हरिनाम घेसी. भगवंताची सेवा आवडीने करायला पाहिजे. रामाचे निरपेक्ष दास्य करीतू, मागू नको त्या जला. त्या पायी झिजवी तनु निशिदिनी, सोडू नको भक्तीला. त्याचे सर्व असे तनु धन तुझे, त्याला समर्पी आधी. शेषाते उपभोग घेई विधीने, त्याते तेजी ना कधी. जय जय रघुवीर समर्थ. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. भगवान की. हरि कीर्तने प्रीति रामी धरावी, देहे बुद्धी निरूपणी विसरावी. परद्रव्य आणिक कांता परावी, यदर्थी मना सांडी जीवी करावी. जय जय रघुवीर. ते मनाला सांगतात, म्हणा परमार्थ करताना कसा करायचा ते लक्षात ठेव बरं का. देह कारणी लावावा हे खरं आहे, सगुण देह परमेश्वराची सेवा करावी हे खरं आहे, पण ते करताना कशी केली पाहिजे. हरी कीर्तनी प्रीती रामी. भगवंताचं नामसंकीर्तन करताना आपल्या मनामध्ये त्या भगवंताच्या नामाचं प्रेम वाढत जायला पाहिजे.
भगवंताच्या नावाची गोडी वाढत जायला पाहिजे. कथा आहे, कीर्तन आहे, ते ऐकून आपल्याला काय होतं, आपली आत्ता जेवढी भगवंतावरती श्रद्धा आहे, निष्ठा आहे, ती श्रद्धा, निष्ठा, प्रेम आपलं वाढत जातं. देहे बुद्धी निरूपणी विसरावी. आपली जी देहबुद्धी आहे, जे देह म्हणजे मी, याला देहबुद्धी म्हणते. ही देहबुद्धी जाण्यासाठी काय करावं? आपण कीर्तन ऐकतो, पुराण ऐकतो, वाचन करतो. त्याच्यामध्ये सांगितलेलं म्हणजे निरूपणे, म्हणजे निरूपणामध्ये ऐकलेलं, कीर्तनकाराच्या मुखातनं ऐकलेलं, प्रवचनकाराच्या मुखातनं ऐकलेलं, वक्त्याच्या एखादा व्याख्यान आहे त्या व्याख्यानकर्त्याच्या मुखातनं ऐकलेलं निरूपणे. निरूपण चाललेलं असताना जे आपण ऐकलेलं आहे त्याचं काय करायचं आहे? त्या तत्वाचं चिंतन करायचं आहे, जे आपण ऐकलेलं आहे. म्हणून जे ऐकलेलं आहे त्याचं मनन करायचं आहे, चिंतन करायचं आहे. म्हणजे जे काही निरूपणात ऐकलं त्याचं मनामध्ये चिंतन, तत्वाचा विचार करायचा आहे. देहबुद्धी आपली कशी निघून जाईल, हे सगळं मी करतोय हा भाव आपला कसा निघून जाईल, हे भगवंताच्या कृपेने घडतंय असा विचार आपल्या मनामध्ये कधी. तर त्याच्यासाठी जे जे काही कीर्तनं, प्रवचनं, पुराणं, व्याख्यान, वाचन हे जे आहे त्याचा आपण मनन केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे, तत्त्वज्ञानाचा विचार केला पाहिजे. देहे बुद्धी निरूपणी विसरावी. हे निरूपण ऐकल्यानंतर हळूहळू आपली देहबुद्धी नाहीशी झाली पाहिजे. म्हणजे असं कीर्तन ऐकताना, प्रवचन ऐकताना देहबुद्धी नाहीशी होते का? म्हणजे होते. आता जोपर्यंत कथा चालली, जोपर्यंत पुराण चाललंय, तोपर्यंत आपल्याला दुसरा विचारही डोक्यात नसतो. काय तास दीड तास प्रवचन असेल त्यावेळेला ते प्रवचन संपलं की लगेच मला भाजी आणायची, मला अमुक करायचं. मग इतके वेळ कीर्तन प्रवचन ऐकताना का नाही विचार आलो आपल्याला भाजी आणायची? आपली देहबुद्धी विसरली जाते. आपण त्या परमात्म्याच्या तत्वाशी, कथेशी, चिंतनाशी एकरूप झालेलो असतो. त्यामुळे आपल्याला शारीरिक व्याधी काही असतील त्याचाही विसर पडून जातो, म्हणजे देहबुद्धीचा विसर पडतो. पण ते निरूपण संपलं की मग काय होतं? निरूपणी हे सद्वृत्ती होते, स्थळत्याग होता की सवेची जाते. काये करू रे क्रिया घडेना, तुझ वीण रामा मज कंठवे. मग ही कथा ऐकताना देहबुद्धी निघून जाते. तत्वज्ञान करावं, चिंतन करावं, मनन करावं. हळूहळू जशी आपली निरूपणामध्ये देहवृत्ती विसरून जातो आपण, तसं प्रपंच करताना सुद्धा हळूहळू आपल्याला भगवंताच्या नामाची गोडी लागते. हळूहळू आपण आपल्याला, म्हणजे बाकीच्या गोष्टीत जे मन जात असतं, इकडे तिकडे भरकटलेलं असतं, ते मग भरकटत नाही. ते भगवंताच्या कथाचिंतनात, तत्वज्ञानात याच्यात रमून जातं. काही पुढे येणार आहे, अजून पुढे यायचं ना. वाचलं म्हणजे श्लोक वाचला. आता एकेकाचा अर्थ चाललाय. पहिला श्लोक वाचतो, त्यानंतर एक एक ओळीचा अर्थ सांगतो. तुमचं बरोबर आहे, तुमचं लक्ष आहे श्लोकाकडे. पण अजून माझं कुठलं चाललंय? 4 ओळी वाचल्या, त्यातल्या 2 ओळीचा अर्थ सांगून झाला. काय? हरी कीर्तने प्रीती रामे धरावी, देहे बुद्धी निरूपणे विसरावी. या 2 ओळीचा अर्थ झाला. आता 3री ओळ चालली, परद्रव्य आणि एक कांता परावी. असं लक्ष पाहिजे. श्रोत्याचं पण लक्ष आहे का नाही? गुरुजी अजून तुम्ही परद्रव्य आणि परकांता सांगितले नाही. परद्रव्य याचा अर्थ दुसऱ्याच्या धनाकडे आपलं लक्ष नको. म्हणजे त्याच्या खिशातला पैसा माझ्या खिशात कसा येईल, याला दुसऱ्याच्या धनावर लक्ष ठेवणं म्हणतात. रस्त्यानं जाताना कुठं नोट दिसली गेलं की उचलून घेणं,
दुसऱ्याच नको ते दुसऱ्याचं द्रव्य आम्हाला. आता दुसऱ्याचं द्रव्य मला नको आहे अशी वृत्ती तयार झाली पाहिजे. म्हणजे अशी वृत्ती तयार कशी होणार? दुसऱ्याचं जण आम्हाला नको. मनुष्याचा स्वभाव आहे ना, पटकीने काही मिळालं तर घ्यावं, स्वभाव आहे माणसाचा. तिकडे मेट्रो मॉलमध्ये गेलं तरी इथनं उचल की टाकू शकते सगळीकडं. मग जिथं जाईल तिथं घ्यायचीच सवय आहे. आता तुम्ही जर म्हणता की परद्रव्य नको, हे कसं काय? बरं ती पुन्हा म्हणता वृत्ती झाली पाहिजे. म्हणजे आम्ही घेत नाही कधी, कुणाचं लक्ष आहे आपल्याकडे, मग ते म्हणतील का ती दुसऱ्याची नोट कशाला उचलली. मग ती उचलताना काय करतात माहिती का? त्याच्यावर पाय ठेवून उभं राहतात 2 मिनटं. म्हणजे आजूबाजूची माणसं पुढे निघून गेली की बाजूसारख्यांचं खालची नोट. पण दुसरे कोणी पाहतायत का न पाहतायत याच्याकडे लक्ष न देता सुद्धा, समोर धन दिसत असताना सुद्धा त्याच्याकडे आपलं लक्ष जाता उपयोगी नाही. म्हणजे असं कसं काय घडणार? हां, राहू द्या, इकडे ठेवा, इकडे. एक बाई होती, कष्टाने भाजी बिजी म्हणजे बाजार शेतात पिकवायची, गावात येऊन भाजी विकायची. आता आपला बुधवारचा कसा इकडे बाजार असतो तसे बाजार, तिथं रोजचाच बाजार होता. बाजारपेठच होती ती, तिचा रोजचा बाजार होता. आठवड्याचा बाजार नव्हता, रोजचा बाजार. त्या बाजारामध्ये काय होतं, पूर्वीच्या काळी काय असे सिमेंटचे रस्ते, डांबरी रस्ते नव्हते, मातीच पडलेली रस्त्यावरती. तर समोर एकाच्या हातातलं कंकण म्हणजे पाटली पडली होती, असं गृहीत धरा, सोन्याची पाटली पडली. किती दिवस पडली होती? 4 दिवस झाले पडलेली तशीच. बाजार होत आणि तितक्यात एक सत्पुरुष म्हणजे एक साधू चालला होता तिकडनं, सर्व संग परित्याग केलेला. त्यांनी बघून राहिलो, पाटली पडली सोने, कुणाला तर घ्यायचा लोभ होईल, म्हणजे आपल्याला नाही बरं का लोभ, पण दुसऱ्याला व्हायला नको. त्यांनी लगे एवढी माती उचलली त्या पाटलीवर टाकून दिली. म्हणजे मी तर घेणार नाही, पण दुसऱ्याला कोणाला लोभ व्हायला नको. तेव्हा ती जी भाजी विकणारी होती ती म्हणली, बाबा का रे मातीवर माती का टाकतो? सोने रुपये आम्हा मृत्तिके समान. अरे ही पाटली तर 4 दिवस पडली, कुणीच त्याच्याकडे लक्ष देत नाही, कुणीही उचलली नाही. याला वृत्ती म्हणतात. उचलणं ही जी वृत्ती आहे ना, ती गरिबामध्ये, श्रीमंतामध्ये, सगळ्यामध्ये ती वृत्ती आहे. पण ज्याच्याकडे ही वृत्ती नाही, तो गरीब असेल का श्रीमंत असेल, तो दुसऱ्याच्या धनाकडे लक्षच देणार नाही. परद्रव्य आणि कांता परावी, हे म्हणा, दुसऱ्याच्या द्रव्याकडे लक्ष देऊ नको आणि दुसऱ्याच्या स्त्रीकडे पण लक्ष देऊ नको. परकांता म्हणजे दुसऱ्याची बायको, लक्ष देऊ नको. म्हणजे का नजर तर जाणार का नाही, दिसणार का नाही आपल्याला? हा दिसणं वेगळं आणि टक लावून बघणं वेगळं आहे का नाही? एकदा बघितलं सोडून दिले, कोण आलंय ते वाईट आहे ना. समर्थाने सांगितलं दासबोधामध्ये, विषयी लोक श्रवणी येती, ते बायकाकडेची पाहती, चोरटे लोक चोरून नेती पादरक्षा. समर्थाने त्या काळात लिहून ठेवलंय. समर्थ म्हणतात की परद्रव्य आणि कांता परावी, हे म्हणा, दुसऱ्याचं द्रव्य आणि दुसऱ्याची स्त्री याच्याकडे वाईट बुद्धीने पाहू नको. पाहणं निराळं आणि वाईट बुद्धीने पाहणं निराळं, हा फरक आहे. म्हणजे काय होईल? पुरा ते मन विचारतंय, असं केलं तर काय होईल? समर्थ म्हणले, तुला गोष्ट सांगितलेली माहीत नाही का? म्हणजे काय रामायण महाभारत कधी ऐकलं नाही का? हा, रामायण ऐकली की म्हटलं. सांग म्हणले, रावणाचं राज्य केवढं होतं? 14 चौकडीचं राज्य होतं. त्याने किती लोकांना जिंकलं? 33 कोटी देवाला जिंकलं. आणि सांग बरं, मना सांग पा रावणा काय झाले?
अकस्मात ते राज्य सर्वये बुडाले, म्हणून कुडी वासना सांडी वेगी, बळे लागला काळ हा पाठी लागी. परद्रव्य आणिक कांता परावी, यदर्थी मना सांडी जीवी करावी. हे म्हणा, दुसऱ्याचं धन नको, मला धन कसं पाहिजे, मी माझ्या कष्टाने कमवीन, प्रामाणिकपणाने कमवीन, तेवढं धन मला पाहिजे. मला दुसऱ्याचं धन नको. त्या माणसाने काही मागच्या जन्मात पुण्य केले असेल, त्याला भरपूर द्रव्य देवाने दिलं असेल ना, आपल्याला त्याचे हेवा दुस्वास करून तरी काय करायचं, ते त्याचं पुण्य आहे, त्याला देवाने दिलंय. दुसऱ्याचा दुस्वासही करू नको, दुसऱ्याच्या धनाकडे लक्ष देऊ नको, आणि परकांतेकडे वाईट बुद्धीने पाहू नको. यदर्थी मना सांडी जीवी करावी. हे म्हणा, या मनातले हे सगळे तुझ्या मनात येणारे असे वाईट विचार असतील तर काढून टाक. असं कोण सांगताय? समर्थ सांगताय. कुणाला सांगताय? मनाला सांगताय. हरी कीर्तने प्रीतिरामी धरावी, देहे बुद्धी निरूपणी विसरावी, परद्रव्य आणिक कांता परावी, यदर्थी मना सांडी जीवी करावे. जय जय रघुवीर. झालं का? समाधान झालं का नाही? अहो, तुमचं समाधान हेच आमचं समाधान आहे. तुम्हाला आनंद वाटला पाहिजे. नाही नाही, बरोबर. म्हणून म्हणलं श्रोता जागृत आहे. असं म्हणजे नुसतं गुरुजी सांगणं ऐकलं असं नाही, पण एक एक जे तुम्ही सांगणार आहे त्यातलं स्लिप ऑफ टंग म्हणजे किंवा विसरून जाणं असं होऊ शकतो. एखादी दुसरी कथा कसं सांगता सांगता मध्ये एखादी गोष्ट विसरून जाऊ शकते, पण यातला अक्षर ना अक्षर तुम्हाला कळावं या बुद्धीने सांगण्याचा प्रयत्न करतोय. मी काय एवढा तत्वज्ञानी नाही, चिंतनशील नाही, पण आता ही व्यासपीठाचा गुण आहे. इथं बसल्यानंतर सगळं महाराज सांगताय, माझा नाही, त्यात व्यासपीठाचा गुण आहे. क्रिये वीण नाना परी बोली जेते, परिचित्त दुश्चित्त ते लाजविते, मना कल्पना धीट सैराट धावे, तया मानवा देव कैसे निपावे. हे म्हणा, अशा माणसाला कधीच देव पावणार नाही. म्हणून म्हटलं कुणाला पावणार नाही हो? तुम्ही म्हणता अशा माणसाला पावणार नाही. कोणत्या माणसाला पावणार नाही देव? क्रियेविण नाना परी बोलीचे. बोलणं पुष्कळ आहे, पण हातीतनं क्रिया काहीच नाही. मी येऊन करीन, मी तेव्हा करीन म्हणायचं, प्रत्यक्षात क्रिया काही नाही. मग त्याला काय म्हणतात? बोलाचा भात, बोलाचीच कढी, जेवून या तृप्त कोण झाला. नुसतं बोलून बसा, हे काय चांदीच ताट वाढलंय, याच्याने पाकवान वाढले, अमुक तमुक तमुक, हा खरा सुरुवात, कसं काय चांगले झाले की नाही पदार्थ, असं नुसतं म्हणून पोट भरतं का? बोलाचाची भात, बोलाचीच कढी, जेवून या तृप्त कोण झाला. म्हणून हे म्हणा, जी माणसं केवळ बडबड करतात, प्रत्यक्ष कृती काही करत नाही, त्यांना देव कसा भेटणार? म्हणून असं म्हटलंय, कमी बोलावं आणि जास्ती काम करावं. आपण काय काम करतो ना ते समाज सांगेल दुसऱ्याला, आपण आपल्या मुखाने सांगायचं नाही. मी येऊन केलं, मी तेव्हा केलं, आपण आपल्या मुखाने काय सांगायचं? समाज सांगेल तुमच्याबद्दल. मारुतरायाने 3/3 भाग लंका होळीपै केली, जानकीची शुद्धी श्रीरामाने. 3 भाग लंका जाळली. एक अशोकवन बाजूला ठेवलं होतं तिन्ही, आणि आता परत जायचं. मारुतीने विचार केला, आता तिथे गेल्यानंतर सगळे मला विचारणार तुम्ही काय केलं, मग मला माझ्या तोंडानेच सांगावं लागेल ना. मी महेंद्र पर्वतावर वारलं, उड्डाण मारलं, मध्ये ती सिंहकाराक्षी झाली, तिच्या तोंडात गेलो, तिच्या कानातनं बाहेर पडलो.
त्या पडलंकेला ही होती, राक्षसी होती, तिला मारलं, मग वाद गेलो, सगळं ते मला माझ्या मुखाने सांगावं लागेल. म्हणजे आपल्या मुखाने सांगितलं तर केलेल्या कामाची किंमत शून्य होते. म्हणजे असं कसं होतं? म्हणजे आपण जर केलेलं काम बोलून दाखवलं तर आपल्या कामाची किंमत शून्य कशी होते? बघा प्रपंचात तुम्ही तुमच्या मुलाला सांगा, अरे तुझ्यासाठी बघ बाबा, तुला KG मध्ये घेऊन जात होते, नंतर शाळेत सोडलं, नंतर अमुक केलं, तू आजारी पडला की दवाखान्यात घेऊन गेले, तुझी फी भरण्यासाठी एवढे कष्ट केले, अमुक केलं तमुक केलं, तुला लहानाचं मोठं केलं, तुला शिकवलं, तुला नोकरी लावून दिली, तुला चांगली बायको बघून दिली. तो पोरगं एकच म्हणेल का उपकार केले का माझ्या? बोललं की संपलं. म्हणून बोलायचं. क्रियेवीण नाना परिपोरी जे प्रत्यक्ष कर्म न करता नुसते बोलतात त्याला देव कसा पावला? परिचित्त दुश्चित्त ते लाजविते. आपण किती जरी खोटं बोललो, किती जरी एवढ्याचं एवढं करून जगाला सांगितलं ना, तरी सुद्धा मनुष्य सगळ्या जगाला फसवू शकतो, पण स्वतःच्या मनाला फसवू शकत नाही. हे मना, तुझं मन तुला खाईल की अरे मग तू एवढं टिंगा मारतो, एवढं बोलतोस, त्यापैकी प्रत्यक्ष काय केलं? काहीच नाही केलं, नुसतं मी येऊन केलं आणि तेव्हा केलं सांगतोस. परिचित्त दुश्चित ते लाजविते. तुझं मन तुला खाईल, अरे बाबा आपण हे केलं नाही आणि आपण नुसतं म्हणून तुम्ही हे केलं, ते केलं, ते केलं. म्हणून असं काहीही न करता जर तुम्ही लोकाला काय सांगायला लागलात की मी हे केलं, ते केलं, ते केलं, तर तुझंच मन तुला खाईल. लक्षात ठेव. मना कल्पना धीट सैराट धावे, तया मानवा देव कैसे निभावे. हे मना, तुझं मन सैराट धावतंय. सैराट म्हणजे त्या मनाला काही लगामच नाही. वाटेल त्या कल्पना करते, मी येऊ करीन, मी तेऊ करीन, तेऊ करीन, काही नाही. म्हणजे असं कसं आहे हो? नुसत्या कल्पना करणारा मनुष्य असतो का? जे प्रत्यक्ष कृती न करता नुसती कल्पना केली असा कुठं मनुष्य असतो का? आहे म्हणजे शेकचिल्ली नावाची गोष्ट आहे. तो म्हणतो माझी बकरी आहे ती विकी, त्या बकरीला मग पुन्हा मुलं होतील, माझ्या 20-25 बकऱ्या होतील, मग घरात ठेवायला जागा राहणार नाही, मग बाहेर मग मी त्याचं दूध घेईन, पुन्हा म्हशी पाळीन, गाई पाळीन, त्याचं दही दूध होईल, मग ते इथं शिंकाळ्यात असेल, लोणी असेल, मग मी बायकोला सांगेल हे अमुक कर तमुक कर, आणि तिने नाही ऐकलं की मी असा लाथ मारेन म्हणलं की हा पलंगावरनं खालीच पडतो. शेखचिल्ली, काही केलं नाही, काही नाही, मी येऊ करते. असं मन सैराट धावते बाबा. अशाला देव कसा भेटणार? मना कल्पना धीट सैराट धावे, तया मानवा देव कैसे निभावे. अरे लोकांनी पुष्कळ केला असेल, तुला तेवढं जमणार नाही, थोडं तर करशील का नाही? असंख्यात रे भक्त हो निगेले, तिही साधनांचे बहु कष्ट केले, नभे कार्य करता भूमी भार झालो, तुझा दास मी व्यर्थ जन्मासी आलो. किती योग मूर्ती, किती पुण्यमूर्ती, किती धर्म संस्थापना अन्न शांती, परस्तावलो कावलो तप्त झालो, तुझा दास मी व्यर्थ जन्मासी आलो. देवा, मी एवढी अन्नछत्र चाललेली पाहिली, देवा एवढं आपलं संपूर्ण आयुष्य भगवंतासाठी वाहिलेली माणसं पाहिली, किती के देह त्यागेले तुझं लागे. तुझ्या प्राप्तीसाठी कितीतरी माणसाने आपला देह त्याग केलाय. हे जेव्हा मी पाहतो तेव्हा माझ्या लक्षात येतं की त्यांच्या मानाने माझ्यातनं काही सेवा घडत नाही. दारात आलेल्या अतिथीला मला घालता येत नाही, आणि असंख्या तरे भक्त होऊन गेले, तिही साधनांचे बहु कष्ट केले, नव्हे कार्य करता भूमी भार झालो, तुझा दास मी व्यर्थ जन्मासी.
त्यांचं ते भव्य दिव्य काम पाहिल्यानंतर आपलं काम काहीच नाही असं वाटणं, याचा आपला अर्थ आपला अहंकार नाही सोडणं. आपण सेवा करतोय, करत नाही का? देवाची सेवा करतोच. पण शेगावला गेल्यानंतर ती माणसं जी करतात ते पाहिल्यानंतर त्या मानाने आपली सेवा काहीच नाही असं लक्षात येतं. करत नाही असं नाही, करतो. पण ती जी सेवा करतायत तसं आपल्याला जमेल का? म्हणजे ते काय करतात? अहो, कुणी हातातला कागद जरी टाकला तर ते त्याच्या अंगावर ओढत नाही. आपण लगेच डोळे वटवून पाहणार, कायला समजत नाही का तिथं कचऱ्यापैकी थोडी तिथे टाकणार. हो, इथे टाकू नका, तिकडे नेऊन टाका, लगेच आपण बोलणार. त्यांची जर सेवा पाहिली, अहो विचार करा, झाडाला पानं किती पडतात? तिथं तर झाडच झाड आहेत. आश्रम तिथे जी आपली निवास व्यवस्था, भक्त निवास व्यवस्था केली, पण एवढे झाडाचे पान आहेत, पण कुठेही तुम्हाला झाडाचं पान खाली पडलेलं दिसणार नाही. लगेच ते झाडून काढतील, लगेच टोपलीत घेतील, जातील. इतकी स्वच्छता, इतकी टापटीप, इतकं हे पाहिल्यानंतर आपल्याला उगीच अहंकार होतोय, मी केवढी सेवा करतो. अरे ते पाहून जा, ते पाहिल्यानंतर आपण काही करतो याचा अहंकार नाहीच होईल. सेवा चालूच ठेवायची, पण सेवेमुळे निर्माण होणारा जो अहंकार आहे ना, तो ते पाहिलं की जातं. म्हणून ते पाहायला जायचे. असंख्यातरे भक्त होऊन गेले, तेही साधनांचे बहु कष्ट केले. नवे कार्य करता भूमिभार झालो तुझा दास. क्रियेवीण नाना परिबोली जेते, परिचित्त दुश्चित्त ते लाजविते. मना कल्पना धीट सैराट धावे, तया मानवा देव कैसे निपावे. जय जय रघुवीर समर्थ. झालं बरोबर, काही सुटलं नाही ना? जय जय रघु. नाही, मी चेष्टा नाही करता, लक्षात घ्या. मी सहज विचारतो, कारण काय आपण बोलता बोलता एखादं वाक्य राहून जाण्याची शक्यता असते. जय जय रघुवीर समर्थ. आरती लागला उभी बदली करावं लागेल. इकडचा येतोय ना. पीतांबर पिला कस्तुरी कमलवाला, मिथिला अमीर गुलाला, दर्शना संत संग आला. टाळ वाजताना, लरी टाळ वाजताना, सतीवक अत्यंत चित्तारी पायी, चित्तारी पायी, गणूला आरती पंढरीश प्रभूची, कमलजा जय जय रघुवीर समर्थ. आरती झाली आहे. एक मिनिट. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.